1993 साली मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी ते अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असणारा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्याची आणि दाऊदची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समोर आली आहे। या बातमीत किती तथ्य आहे याबाबत अजूनही साशंकता असली तरी या बातमीनं जगभरातील मीडियामध्ये सध्या केवळ दाऊदचीच चर्चा सुरू आहे। मात्र दाऊदवर प्राणघातक हल्ला झाल्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये। याआधीही अनेकदा दाऊदला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्याच संदर्भातील हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। सध्या देशात राष्ट्रीय सुरक्षेबाबत चर्चा केली जाते त्यावेळी अजित डोवाल हे नाव नेहमी समोर येत असतं। अगदी उरीमध्ये भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजनाचं श्रेयही डोवाल यांना दिलं जातं। अजित डोवाल हे सध्या पंतप्रधानांचे प्रमुख सुरक्षा सल्लागार म्हणून काम करतात। त्यांनीही एकदा दाऊदला जीवे मारण्याचा कट रचला होता। अजित डोवाल हे तेव्हा गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते। त्यावेळी त्यांनी छोटा राजनचा हस्तक विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांच्यावर दाऊदला संपवण्याची जबाबदारी दिली होती। परंतु दाऊदला मारण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी दिल्लीत जाऊन त्या दोघांना अटक केली। त्यामुळे दाऊदला मारण्याचा कट उधळला गेला आणि मुंबई पोलिसांनी दाऊदला मदत केली अशी आरडाओरड झाली। मात्र हे सगळं गैरसमजातून घडलं असं गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन सहआयुक्त मीरा बोरवणकर यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केले। केंद्रीय तपास यंत्रणांनी दाऊदला मारण्याचे प्रयत्न केलेत, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही। दाऊदच्या एका भावाचं निधन झालं होतं, तेव्हा कराचीतील एका दर्ग्यात दाऊद गेला होता। त्यावेळी झालेल्या गोळीबारात दाऊद वाचला होता। हा हल्ला आपल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी घडवून आणला होता असं सांगितलं जातं। अर्थात अशा घटनांना अधिकृत दुजोरा मिळत नाही। केंद्रीय यंत्रणांनी छोटा राजनच्या मदतीनेही दाऊदला संपवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं, मात्र तो सुद्धा प्रयत्न फसल्याचं सांगितलं जातं। 2016 मध्येही अशीच दाऊदचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती। दाऊदला अतिउच्च मधुमेहामुळे गँग्रीनचा आजार झाला असून त्याचा पाय कापावा लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला अशी बातमी काही प्रतिष्ठित वृत्तवाहिन्यांनी दिली होती। परंतु नंतर दाऊदचा खास हस्तक छोटा शकीलनं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देऊन दाऊद जिवंत असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचं स्पष्ट केलं। 2017 मध्येही दाऊदच्या मृत्यूचं वृत्त झळकलं होतं। हृदयविकाराच्या झटक्यानं दाऊदच्या कराची येथील आलिशान बंगल्यात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती। त्यावेळी छोटा शकीलनेच या बातमीचं खंडन केलं होतं। 2020 मध्ये दाऊद कोरोनाचा बळी पडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली, पण प्रत्यक्षात दाऊद नव्हे तर त्याचा पुतण्या सिराजचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं। आज माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांप्रमाणेच अनेकदा दाऊदचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र दाऊदच्या टोळीकडून याचं वारंवार खंडन करण्यात आले। एका सूत्राच्या हवाल्याने आलेल्या बातमीनुसार भारताला हव्या असलेल्या तब्बल 22 कुख्यात गुंडांचा केंद्रीय तपास यंत्रणांनी परदेशात खात्मा केलाय। मात्र राजनैतिकदृष्ट्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून तसा कोणताही अधिकृत दावा केला जात नाही। बाकी आत्ताही दाऊदला एका अज्ञात व्यक्तीनं विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलंय। यावेळीही पुन्हा या संपूर्ण घटनेचा सूत्रधार भारतीय तपास यंत्रणा असल्याचं बोललं जातंय। यामागची कारणं सांगण्यासाठी काटे पिक्चर मधला एक डायलॉग पुरेसा आहे। हिंदुस्तान जैसा भी हो, उसे दो चीजें बिल्कुल पसंद नहीं, एक क्रिकेट में हार और दूसरा देश पे वार। तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि दाऊदला विष दिल्याच्या बातमीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।